आणि पण तुम्ही मात्र पॉलिटिकल सायन्स केलं. पॉलिटिकल तुम्हाला आधीपासून माहिती होतं का आदित्यजी की राजकारणातच यायचंय? नाही, ऍक्च्युली मला हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्सची सुरुवातीपासून खूप आवड होती. ओल्ड आणि हेरिटेज आर्किटेक्चरची खूप आवड होती. इव्हन सायकोलॉजी आणि सायकोलॉजी सायन्स. पण जेव्हा आमचं अंडर ग्रॅज्युएशन दोघांचं म्हणजे 12वी पर्यंतचं माझं शिक्षण तिथे झालं, गावाला झालं. बाईचं तर ग्रॅज्युएशन पण तिथे झालं. इनफॅक्ट ही वॉज मोर इन्सिस्टिंग की मी गावालाच ग्रॅज्युएशन केलंय, निदान आधी तिला मुंबईला जाऊन ग्रॅज्युएशन करू दे. म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा हे खूप मोठा होता. नाही तर वडील म्हटले असते की तू पण ग्रॅज्युएशन गावामध्येच पूर्ण कर. सो जेव्हा मी आली तेव्हा जय हिंद कॉलेजमध्ये आणि मग तिथे हे सब्जेक्ट्स निवडले. अँड देन आय डिसाइडेड की त्याच्यामध्ये मला खूप म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट पहिलं 1 वर्ष मुंबईत आल्यानंतर थोडं स्ट्रगलिंग मध्ये गेलं. कारण एक न्यूनगंड असतो, एक इन्फिरियर कॉम्प्लेक्स असते. कारण लहानपणापासून आपण गावात राहिलेलो असतो, कम्फर्ट झोनच्या बाहेर आलेलो नसतो. अच्छा, म्हणजे तुम्हालाही असं वाटलं म्हणजे वडील ज्यांचे मंत्री वगैरे राहिले त्यांना? कारण आम्ही लहानपणापासून तिथे राहिलेलो होतो. भले तिकडे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये असलो तरी त्या म्हणजे तिथल्या इंग्लिश मिडियम स्कूल आणि तुमच्या मुंबईतल्या CBSE इंटरनॅशनल बोर्डमध्ये खूप फरक असतो. तिथे एक प्रिमाईसमध्ये आपण असतो. सगळ्यांना माहिती असतं की आम्ही आमदार किंवा म्हणजे तो स्कूलमध्ये ऑब्व्हियसली ते डिस्क्रिमिनेशन किंवा प्रिव्हिलेज नव्हतं, पण तरी सुद्धा तो एक फरक असतो ना आपण की त्या. मग ज्यावेळेला मुंबईमध्ये आली त्यावेळेला 6-8 महिने 1 वर्ष थोडं त्या ह्याच्यामध्ये गेलं, तो फ्रेंड सर्कल तयार करणं. आणि फॉर्च्युनेटली आमच्या म्हणजे आई वडिलांनी दोघांनाही, मला आठवते पप्पा कॅबिनेट मंत्री पण असताना आम्ही दोघं एसटीने प्रवास करायचो स्कूल आणि कॉलेज पर्यंत, किंवा त्याच्यानंतर आम्ही टमटम रिक्षाने प्रवास केला, एसटीने सुद्धा केला. इकडे आल्यानंतर पण बेस्टनी मी ती 107 नंबरची बस तिथे 3 बत्ती नाक्यावरून घेऊन आय यूज्ड टू कम टू जय हिंद कॉलेज. सो मग त्यावेळेला असं ते दोन्ही सब्जेक्ट्स बद्दल अजून हे झालं, पॉलिटिकल सायन्स आणि हिस्ट्री. कालांतराने मला ऑफकोर्स रिअलाइज झालं की बुक्स मधलं पॉलिटिकल सायन्स आणि ऍक्च्युअल पॉलिटिकल खूप जमीन आसमानाचा फरक आहे. पण मग तसं झालं. पण त्यावेळेला असं कधी इलेक्टोरल पॉलिटिक्स मध्ये येऊ असा कधी त्याही वेळेला काही असा विषय नव्हता. आणि वडिलांचाही तसं काही फार म्हणजे असं हे नव्हतं.